नमस्कार. एम ए पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस पवार काका पुतना एकत्र येणार आणि ठाकरे बंधू एकत्र येणार अशा प्रकारच्या जोरदार वावड्या उठल्या होत्या आणि या वावड्याच आहेत हे देखील आता सिद्ध झालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे नुकतेच पुण्यात पार पडले. या मेळाव्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याच्या घोषणा केलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येतील ही शक्यता आता धूसर झालेली आहे. त्याचबरोबर माळेगाव सहकारी साखर निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या विरोधात पॅनल उभे केलेले आहे. त्यामुळे पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये देखील अशी स्थिती राहण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्यांनी दोन्ही पक्ष हे स्वबळावरच निवडणूक लढवतील हे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे काका पुतना एकत्र येतील या ज्या वावड्या आहेत या वावड्याच ठरलेल्या आहेत. त्याचबरोबर ठाकरे बंधू देखील हे एकत्र येतील अशा प्रकारच्या जोरदार चर्चा गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहेत. दोन्ही बाजूकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत होता, परंतु अचानकच मनसेच्या प्रमुख नेत्यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर भेट घेतली आणि यामुळे यामध्ये एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि स्वराज्य संस्था लढवतील ही शक्यता वाटत होती ती आता पूर्णतः अस्पष्ट झालेली आहे. याचे कारण म्हणजे शिवसेना उभाटा नेत्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊ नका, त्यांच्याची सलगी करू नका अशा प्रकारच्या काही अटी ठेवल्या होत्या किंवा त्यांची ती एक प्रकारची मागणी देखील होती, परंतु ती मनसेच्या बाजूने पाळली न गेल्यामुळे आगामी काळामध्ये हे दोन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी एकत्र येतील असे काही वाटत नाही. एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या जे राजकारण खेळत आहे त्या राजकारणामुळे मनसे आणि उभाटा हे एकत्र येतील ही एक प्रकारची शक्यता ही आता धूसर झालेली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे पक्ष हे 2007, 12, 17 मध्ये जसे एकमेकाच्या विरोधात लढले तसेच ते विरोधात लढतील असेच चिन्ह आता निर्माण झालेले आहे.